सौरभ आणि त्याची पत्नी 13 दिवस शिमल्याला फिरायला गेले होते. त्यानंतर ती एकटीच आपल्या माहेरी जाते तेव्हा आई तिला विचारते, जावई सौरभ कुठे आहे? ते का आले नाही? बऱ्याच दिवसापासून त्यांच्यासोबत बोलणंच झालं नाही. जसं आईने मुस्कानला विचारलं तेव्हा मुस्कानने उडवाउडवीचे उत्तर दिले. पण मुस्कानच्या आईने पुन्हा एकदा रागात विचारलं, जावई कुठे आहे? त्यांचा मोबाईल का लागत नाही? तेव्हा मुस्कानने आईला सत्य सांगून टाकते. 13 दिवसा अगोदरच मी पती सौरभची हत्या केली. दुसरी गोष्ट मुस्कानच्या आई ऐकते तेव्हा तिला धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लगेच मुस्कानच्या वडिलांना याबद्दल माहिती सांगते. आई वडील दोघंही मुस्कानला जावई सौरभबद्दल विचारतात. तेव्हा ही मुस्कान ते सांगते, मी 13 दिवसा अगोदरच सौरभची हत्या केली. यामुळे आई वडील मुस्कानला घेऊन जवळच्याच पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगतात, आम्ही जेव्हा आमच्या मुलीला जावई सौरभबद्दल विचारतो तेव्हा ती सांगते, मी सौरभची हत्या केली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस त्यांच्या पद्धतीने मुस्कानची चौकशी करतात. तेव्हा मुस्कान सांगते, मी माझ्या पतीची 13 दिवसा अगोदरच हत्या केली आणि त्यांचा मृतदेह घरामध्येच एका सिमेंटाच्या ड्रममध्ये लपवून ठेवलाय. पोलीस तात्काळ मुस्कान आणि सौरभ राहत असलेल्या घरी पोलिसांची एक टीम पाठवतात. तिच्या घरामध्ये तो सिमेंटाने भरलेला ड्रम होता. तो खाली केला जातो. ड्रम खाली केल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण की त्या ड्रममध्ये सौरभच्या मृतदेहाचे 15 तुकडे केलेले होते. एक 28 वर्षीय सुंदर मुलीने एका 32 वर्षीय पतीची एवढ्या भयंकर पद्धतीने हत्या केली होती. ती अतिशय भयंकर पद्धत होती आणि यानंतर या घटनेचं सोशल मीडियावरती चर्चा व्हायला लागते. जर मुस्कान 13 दिवसा अगोदरच पती सौरभची हत्या केली होती तर मुस्कान 13 दिवस शिमल्यामध्ये कोणाबरोबर फिरत होती? मुस्कान आणि सौरभचा एकदम सुखी संसार होता. त्यांच्या आयुष्यामध्ये गोडशी 5 वर्षाची मुलगी होती. पण अशी कोणती वेळ आली मुस्कानने पती सौरभचे 15 तुकडे केले? चला पाहूया सविस्तर. सौरभ राजपूत हा एक मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करायचा. सौरभचे 2015 मध्ये मुस्कान नावाच्या मुलीसोबत ओळख झाली. ती कालांतराने त्यांच्यामध्ये प्रेमही झालं. त्यावेळेस दोघांनीही ठरवलं लग्न करायचं. पण सौरभच्या घरच्याकडून या लग्नासाठी विरोध होता. पण सौरभला तर मुस्कानवर प्रेम झालं होतं. त्यांनी आईवडील कोणाचंही ऐकलं नाही. त्यांनी 2016 मध्ये मुस्कानबरोबर लग्न केलं. अगोदरच सौरभ आणि त्याची पत्नी सौरभच्याच घरी राहत होती. परंतु सौरभच्या पत्नीचं त्यांच्या आईबरोबर पटत नव्हतं. म्हणून सौरभ आणि मुस्कान वेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले. सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे घरामध्ये कशाचीच कमी नव्हती. परंतु खूप दिवसानंतर सौरभ आणि मुस्कान यांची खूप दिवसांनी भेट व्हायची, म्हणून नेहमी वाद व्हायची. सौरभने पुढच्या 1 वर्षामध्ये मर्चंट नेव्हीचा जॉब सोडून दिला आणि दोघेही एकत्र राहू लागले. कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये एक गोंडवस मुलीचा जन्म झाला. पण तेथील कामामुळे घरामध्ये पैशाची अडचण निर्माण झाली. त्यामुळे सौरभने पुन्हा लंडनला जॉब पाहिला आणि त्याला एका मॉलमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून जॉब मिळाला. मग 2021च्या दरम्यान सौरभ पुन्हा लंडनला कामाला गेला. तो जेव्हा जेव्हा सुट्टी मिळायची पत्नी आणि मुलीला भेटायला यायचा. पण सौरभ जास्त घरापासून दूर लंडनलाच राहायचा. इकडे मुस्कान आणि तिची लहान मुलगी या दोघीच राहायच्या. मुस्कान शक्यतो तिच्या लहान मुलीला आई वडील यांच्याकडे सांभाळायला ठेवायची. याच दरम्यान मुस्कानचं त्याच्या परिसरातील साहिल नावाच्या मुलासोबत ओळख होते. साहिल हा एक चार्टर अकाउंटर होता. पती घरी नसल्यामुळे मुस्कान आणि साहिल यांच्यामध्ये मैत्री जास्तच वाढली. कधीकधी तर साहिल मुक्कामी राहायचा आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील झाले होते. म्हणजे मुस्कान आणि साहिल एकमेकांवर प्रेम करायला लागले होते. पण त्याची भनक मुस्कानचा पती सौरभ याला नव्हती. पण 2023 मध्ये जेव्हा सौरभ लंडनवरून आला होता तेव्हा त्याने मुस्कानचा मोबाईल चेक केला होता आणि त्या मोबाईलवरून त्याला सर्व समजलं होतं. मुस्कानचं अफेअर साहिल बरोबर आहे. त्या कारणामुळे मुस्कान आणि सौरभमध्ये अनेक वेळा वाद झाले. सौरभने तर
ठरवलं होतं की घटस्फोट घ्यायचा आणि वेगळं राहायचं, परंतु सौरभच्या आईवडील आणि मुस्कानच्या आईवडील या दोघांनीही सौरभ आणि मुस्कानला समजावलं, तुमची लहान मुलगी आहे, तुम्ही घटस्फोट घेऊ नका, जे झालं गेलं ते विसरून जा आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. आईवडिलांनी सांगितलं म्हणून सौरभने आपल्या लहान मुलीसाठी पुन्हा एकदा मुस्कानबरोबर राहायला सुरुवात करतो. पण मुस्कानच्या मनात मात्र साहिलच होता. तिला काहीही झालं तरी साहिल बरोबरच राहायचं होतं आणि आता तिला सौरभ नकोसा झाला होता. पण सौरभ लंडनला जॉब करत होता, त्यामुळे तिला जास्त काही अडचण वाटली नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम त्या दिवशी झाला. ती तारीख होती 24 फेब्रुवारी 2025. या दिवशी सौरभ लंडनवरून आपल्या पत्नीला न सांगता तिला सरप्राईज देण्यासाठी घरी येतो, कारण की 26 तारखेला त्याची पत्नी मुस्कानचा वाढदिवस असतो आणि 2 दिवसानंतर त्यांच्या लहान मुलीचा वाढदिवस असतो. पण इकडे मुस्काननी तर प्रियकर साहिलबरोबर फिरण्याचा सर्व प्लॅन कॅन्सल होतो. 26 तारखेला सौरभ आपली पत्नी मुस्कानचा वाढदिवस साजरा करतो. त्यानंतर काही दिवसांनी लहान मुलीचा देखील वाढदिवस साजरा केला जातो. सौरभ, त्याची पत्नी मुस्कान आणि लहान मुलगी आनंदात वाढदिवस साजरा करतात. हॉटेलमध्ये जेवायला जातात. जणू की मुस्कान अशी वागत होती की ती साहिलला पूर्ण विसरली आहे. तिच्या या हसऱ्या चेहऱ्यापाठीमागे खूप भयंकर सत्य लपलेलं होतं. मुस्कानने साहिलबरोबर खूप भयंकर प्लॅन तयार केला होता. तो दिवस येतो. तो दिवस होता 4 मार्च 2025. या दिवशी मुस्कानने आपल्या मुलीला आईवडिलांच्या घरी पाठवलेलं होतं. त्यामुळे घरी रात्री सौरभ आणि त्याची पत्नी हे दोघंच होते. मुस्कानने सौरभच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. जेवण केल्यानंतर मात्र सौरभला गुंगी आली. तिथंच झोपून गेला. याच गोष्टीचा फायदा मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी घेतला. सौरभ गुंगीमध्ये आहे हे लक्षात येताच अगोदर या दोघांनी सौरभचे हातपाय बांधले. एखाद्या व्यक्ती गुंगीमध्ये असल्यावरती त्याला समजते आपल्या बरोबर काय होतंय, पण प्रतिकार करण्याची क्षमता मात्र त्याच्यात नसते. असंच काही त्या दिवशी सौरभबरोबर झालं असावं, कारण की सर्व घटना मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनीही पोलिसांना सांगितले. सौरभ झोपेमध्येच असताना मुस्कान आणि साहिलने त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर साहिलने सौरभच्या पोटावरती चाकूने सपासप वार केले. साध्या भोळ्या सौरभची त्याच्या पत्नीच्या प्रियकराने हत्या केली. पण यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता सौरभच्या हत्येचा पुरावा नष्ट करायचा, कारण की सौरभचा मृतदेह कोठेही घेऊन गेलो आणि कोठेही फेकला, कधी ना कधी ते CCTVमध्ये रेकॉर्ड होईल याची जाणीव साहिल आणि मुस्कानला होती. त्यासाठी साहिलने एक प्लॅन केला. सौरभच्या घरामध्ये एक मोकळा ड्रम होता. साहिलने मार्केटमध्ये जाऊन सिमेंटाच्या 2 बोऱ्या आणल्या. त्या दोन्ही सिमेंटाच्या बोऱ्या ड्रममध्ये सोडल्या आणि नंतर सौरभच्या शरीराचे बारीक बारीक 15 तुकडे केले. सिमेंटाच्या ड्रममध्ये ते तुकडे टाकण्यात आले आणि त्यानंतर त्या सिमेंटावर पाणी टाकण्यात आले, जेणेकरून ते तुकडे सिमेंटामध्ये पॅक होतील. त्यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे मुस्कानने स्वतःच्या पतीची हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुस्कान आणि तिच्या प्रियकर दोघेही शिमला फिरण्यासाठी गेले होते. 13 दिवसानंतर जेव्हा ते परतले तेव्हा मुस्कान आपल्या मुलीला घरी आणण्यासाठी आपल्या आईवडिलाकडे गेले होते. त्यावेळेस आईवडिलांनी तिला विचारलं, जावई सौरभ का आले नाही? गेल्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं नाही. त्यावेळेस मुस्कानने आपल्या आईवडिलांना चिडून सांगितलं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, मला घटस्फोट घ्यायचा होता. मला सौरभबरोबर राहायचं नव्हतं. मला फक्त साहिल शुक्ला बरोबर राहायचं होतं, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. नाईलाजाला मला माझ्या पतीची निर्घृणपणे हत्या करावी लागली. मुस्कानने आपल्या पतीची हत्याची कबुली सर्वात अगोदर आईवडिलांसमोर केली होती. ही धक्कादायक आणि भयंकर घटना UPतील मेरठमध्ये घडली होती. बायकोने
प्रियकरासाठी पतीला मारायची घटना यूपीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्या. गेल्या काही दिवसापासून किंवा गेल्या काही वर्षापासून का लग्न जरी झालं ते देखील पुरुष किंवा स्त्रियाचे बाहेर अफेअरमुळे अशा धक्कादायक घटना घडतात. ही घटना ऐकून आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर क्राईम स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.